महाराष्ट्र राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंडवर 77व्या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली। तर यावेळी सामाजिक क्षेत्रात तसेच पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा, पोलीस शिपायांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी पोलीस परेडचं निरीक्षण करत उपस्थितांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विकसित भारताचे उद्दिष्ट सन्माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी ठरवलेले आहे। महाराष्ट्र सरकार हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील आहेत। पंतप्रधान यांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देत आहे। त्यात गोंदिया जिल्ह्याचाही खारीचा वाटा राहील अशी गोंदिया जिल्हावासी यांच्या वतीने मी ग्वाही देतो। नवीन वर्षाचा हा पहिला महिना आहे। माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षात नव्या दमाने, नव्या उत्साहाने, नव्या ऊर्जेने आपण आपल्या व्यक्तिगत तसेच सामूहिक विकास करण्यासाठी आपण इथे संकल्प करूया। सर्वप्रथम आज 77वा प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त पूर्ण देशवासीय आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। ही आपल्या भारत देशाची ही एक खासियत आहे की आपण एक संविधान लिहिलेलं गेलेलं आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील हे सर्व कामकाज करतात आणि जनतेला डोळ्यासमोर घेऊन माझं मत आहे की ह्या भारत देशात जर कोणी नक्षलवाद त्यांचं जर रस्ता कोणी पवित्र जर घेत असतील तर माझं मत असं आहे की त्यांना पण एक दुसरं संधी आपल्याला दिली पाहिजे आणि ती शासन आणि पोलीस विभाग आणि महाराष्ट्र शासन ह्या संधी देताना आपल्याला दिसतोय कारण की ते आपलेच नागरिक आहेत। म्हणून माझं मत आहे की त्यांनी आत्मसात केलं असेल तर त्यांना आपल्याला सोयी सुविधा पण आपल्याला द्यायला पाहिजे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।